एवढ्या सकाळी थंडीमध्ये आम्ही आणीला घेऊन निघालो होतो धामणगावला जायला. ते कशासाठी पुढे सांगतेच. त्याआधी आजकाल माझी दिवसाची सुरुवात होते आणीच्या बॉटल्सपासनं. बॉटल्स, पंप, प्रॉपर स्टेरलायझेशन करणं ते सगळं आता करावं लागतंच. कारण ऑब्व्हियस आहे फिडिंग करायचं म्हटलं बॉटलनी किंवा औषध द्यायचं म्हटलं तर ते प्रॉपर करणं आलंच. त्याचसोबत दिवसाची सुरुवात आमच्या मॅडमची अशी काही झाली होती. इकडे मस्त मस्ती सुरू होती आणि आंघोळसुद्धा झालेली होती. तर तयारी करणं चालू होतं. त्याआधी अशा काही व्हिडिओज शूट करत होतो आणि आजकाल आणि आली तेव्हापासून माझा मोबाईल फुल्ली गॅलरी आणीच्या फोटोजनी आणि व्हिडिओजनीच भरलेली आहे. तर आम्ही निघालो तयारी करून धामणगावला जायला. तर धामणगावला जाण्याचं कारण असं की आज आणि झाली आहे 1.5 महिन्याची. पाहता पाहता कसा 1.5 महिना निघून गेला कळलंच नाही. सो त्यामुळेच आज आणीचं होतं वॅक्सिनेशन. तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच वॅक्सिनेशन करायचं ठरवलेलं होतं आधीपासून. सो त्यासाठी आम्ही चाललो होतो धामणगावला. आणि बघा इकडे कशी मस्त दळून बसलेली आहे आईकडे आणि ती येता येता मध्येच रस्त्यात ती झोपून गेली आणि त्यानंतर आम्ही पोचलो हॉस्पिटलला. आता हॉस्पिटलला गर्दी नसल्याकारणाने लवकरच नंबर लागलेला होता आणि सोबत डॉक्टर दादाचे फ्रेंड असल्याकारणाने आमचं लवकर काम झालं. सगळ्यात आधी वेट चेक करून घेतलं आणीचं. त्यानंतर आतमध्ये गेलो आणि डॉक्टरशी डिस्कस केलं. प्रायव्हेट वॅक्सिन आणि सरकारी वॅक्सिनमधला फरक आम्हाला चांगल्या पद्धतीने कळला आणि त्याचबरोबर आमचा जो डिसिजन होता प्रायव्हेट वॅक्सिनचा तो ॲक्च्युली एकदम परफेक्ट होता. मान्य आहे की थोडं कॉस्टली आहे वॅक्सिन, बट खरं सांगते ना बाळाच्या बाबतीत आम्हाला बिलकुल रिस्क घ्यायची नव्हती आणि आम्ही प्रायव्हेट वॅक्सिन द्यायचा डिसिजन घेतलेला होता. इकडे आणीला आम्ही बेडवर ठेवलं आणि ती मस्त एन्जॉय करत आहे. सगळं लाईट्स वगैरे बघत होती आणि ती थोड्याच वेळात रडणार हे आम्हाला माहिती होतं. तर इकडे तिला ड्रॉप द्यायचं सुरू होतं आणि अचानक मध्ये ड्रॉप देता त्या थांबल्यामुळे ती रडायला लागली. त्याचबरोबर डॉक्टरनी वॅक्सिन द्यायला सुरुवात केली आणि अचानक आणीचं रडणं चालू झालं आणि ते मला बघावलं जात नव्हतंच. हाच दिवस म्हणजे असा असतो ना एका आईसाठी खरंच खूप कठीण असतो. तसंच माझ्यासाठी पण खूप कठीण होता. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. त्यानंतर ती शांत अशी झोपलेली होती. तर चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.